सुरुवातीला महत्त्वाची अपडेट सध्या सुप्रीम कोर्टातून येते मित्रांनो. शिंदेंसोबत गेलेले त्यावेळची आमदार अपात्र, सगळ्यात मोठी घडामोड. त्यावेळेस एकनाथ शिंदेंसोबत गेलेले 40च्या 40 आमदार अपात्र होणार असा सगळ्यात मोठा खुलासा केला आहे. त्या आधारे निवडणूक आयोगाने राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकले होते. या बातमीने मात्र शिंदे सेनेत खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या वकिलाने आता मात्र शिंदे सेना पाडली तोंडावरती. शिवसेना कुणाची तर शिवसेना ठाकरेंची. या बाजूने निकाल लवकरच. मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे सविस्तरपणे ही अपडेट आपण जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणावरती उद्धव ठाकरेंचा पगडा. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना पहिला मोठा झटका. भाजपात होणार शिंदे सेना आता संपूर्णपणे विलीन. राज्यात नेमकं काय चाललंय या बातमीद्वारे आपण सविस्तर बातमी जाणून घेऊया. मित्रांनो, बघूया काय आहे अपडेट. मित्रांनो, ज्यावेळी एकनाथ शिंदे हे फुटीर आमदारांसोबत सुरत गुवाहाटी गेले त्यावेळी ते भाजपच्या संपर्कात होते. भाजपने हे सर्व कडकारस्थान रचल्याची माहिती कपिल सिब्बल यांनी जेव्हा कोर्टाला दिली तेव्हा भाजपला देखील सुप्रीम कोर्ट आता आपली बाजू मांडावी लागणार आहे. इथेच एकनाथ शिंदे पुरते अडकले आहेत. शिंदे म्हणायचे की मोठी शक्ती आमच्या पाठीमागे आहे, केंद्रातील शक्ती आमच्या पाठीमागे असल्याकारणाने आम्हाला कशाचीही भीती आता उरली नाही. एक महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याचं शिंदेंनी उघडपणे सांगितलं होतं. ते सातत्याने भाजपच्या संपर्कात होते. त्यामुळेच उद्धव ठाकरेंचे आमदार घाबरून एकनाथ शिंदेंसोबत गेले असा युक्तिवाद केला गेला. त्यांचे हे कृत्य म्हणजे पक्षविरोधी कारवाई होती असा युक्तिवाद ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला गेले 16 आमदार, त्यानंतरचे 31 आमदार, असे मिळून सगळ्या आमदारांना आपण अपात्र करावं. त्यांची संपूर्ण कार्यवाही आपण पूर्ण करावी आणि राज्यात पुन्हा एकदा आपण अपात्रतेचा निकाल द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या वकिलाने केल्याबरोबर सुप्रीम कोर्टाने देखील मोठी टिप्पणी केली की म्हटलं की आता आम्हाला पात्र आणि अपात्र कोण या संबंधीचा महत्त्वाचा निकाल द्यायचा आहे. तो निकाल संबंध देशामध्ये लागू होईल असं महत्त्वाचं विधान सुप्रीम कोर्टाने केल्याचं यावरून सध्या समजत आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे धाबे दणाणले आहेत. मित्रांनो, त्यानंतर पुढची अपडेट आहे की उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख असतानाच त्यांनी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली होती. एकनाथ शिंदे यांची निवड कोणी केली होती तर उद्धव ठाकरे यांनी केली होती. एकनाथ शिंदेंना स्वतःची निवड त्यांनी पुन्हा आपण केली, परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांना नेता बनवलं होतं आणि ते मात्र उद्धव ठाकरेंना सोडून गेले. पक्षाच्या घटनेनुसार त्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. म्हणजेच उद्धव ठाकरेंनी जेव्हा अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली होती की आम्ही एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड करतोय, आता हाच उद्धव ठाकरेंना अधिकार आहे की एकनाथ शिंदेंची त्या पदावरून हकालपट्टी करायची. तसं लेटर देखील उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिलं होतं. मित्रांनो, पक्षाच्या घटनेनुसार त्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ गटाची बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची गटनेता म्हणून निवड केली होती अशी माहिती कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला देताच न्यायालयाने शिंदे सेनेला धारेवरती धरत सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेंच्या बाजूने कसा लागणार असं सध्या टिप्पणी करण्यात आली. त्यामुळे कपिल सिब्बल यांनी इथेच अर्धी केस जिंकल्याचं समोरासमोर दिसत होतं. त्यानंतर पुढे काय घडलं ते देखील बघूया. पुढे असं घडलं की एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची, चिन्ह कुणाचं याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्याआधी निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने त्याला न्यायालयात आव्हान दिलं. त्यावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यामध्ये असतानाच शिंदे सेना मात्र बॅकफूटवरती पोहोचली आहे. त्यांना आता कोणतं उत्तर द्यावं ते देखील समजून झाले, कारण की राहुल नार्वेकर यांनीही चुकीचा निर्णय दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील कोणतेही अधिकार नसताना एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देऊन टाकले. या सगळ्या घडामोडींमागे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सॉफ्ट कॉर्नर देण्यात आला असल्याचं सुप्रीम कोर्टाने देखील स्पष्ट आपलं मत व्यक्त केलं. यामुळे शिंदे गट अडचणीत आल्याची माहिती समोर येत आहे. मित्रांनो, 10व्या अनुसूची म्हणजे पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सगळे आमदार आपोआप अपात्र ठरतात. तसे झाले नाही तर 10व्या अनुसूचीचा उपयोग काय, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे सगळेच्या सगळे आमदार पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार अपात्र ठरणार, असा युक्तिवाद उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आणि कोर्टाने देखील त्याला दुजोरा देत आम्ही पुढील काळामध्ये असा निकाल देऊ की जो निकाल भविष्यात सगळ्यांसाठीच तारक ठरेल, म्हणजे संपूर्ण देशासाठी तो निकाल सर्वांनाच लागू पडेल असा युक्तिवाद आम्ही देऊ, किंवा असा निकाल आम्ही संपूर्ण देशाला भविष्यात लागू होईल असा निकाल देऊ म्हटल्याबरोबर शिंदे सेनेत वादळ निर्माण झालं आणि आपोआप शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातात आल्यासारखं वातावरण सुप्रीम कोर्टामध्ये निर्माण झाल्याची तिथल्या लोकांची प्राथमिक भावना सर्वांनाच समजून आल्याचं दिसत होतं. मित्रांनो, त्यानंतर आमदारांना अपात्र करण्यासंबंधी युक्तिवाद केला आणि ते सुप्रीम कोर्टाने देखील त्याला तशी मान्यता दिल्याचं समजत आहे. शिवसेना फुटल्यानंतर त्यावेळी शिंदेंसोबत गेलेले आमदार हे अपात्र होते असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. या गोष्टीनंतर ते आमदार आता पुन्हा नव्याने निवडून आले असले तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून तसा युक्तिवाद केला जात आहे. जरी हे आमदार आता निवडून आले असले तरी ते पहिल्यांदाच अपात्र होते. त्यांना निवडणुकीला कसं काय उभं केलं, त्यांच्यावरती 6 वर्षे निवडणूक बंदी असायला हवी होती, असा थेट युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केल्याचं समजत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे सेनेचे वाभाडे आता काढण्यास सुरुवात झाली आहे. तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून तसा युक्तिवाद केला जात आहे. त्यामुळे जर न्यायालयाने तो जर योग्य ठरवला तर त्यानंतरचे शिंदेंचे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मात्र वांदे होईल, दोघे देखील अपात्र ठरतील असा युक्तिवाद उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी प्रतिनिधित्वशा आता केला आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात रणकंदन होईल. राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने नव्हता, शिंदेंच्या बाजूने भाजपने सांगितला म्हणून दिला, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे भाजपा, एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर तिघेही देखील याला दोषी असल्याचं समजवण्यात येत आहे. पुढचे अपडेट काय नेमकी, विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नसल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. राजकीय पक्ष उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये होता. विधिमंडळ पक्षाचं जरी एकनाथ शिंदेकडे स्पष्ट बहुमत असलं तर देखील शिंदेंच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते. कारण की राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करतो. त्यामुळे शिंदेंची निवड ठाकरेंनी केली आहे. त्यामुळे शिंदेंना जबाबदार धरणं किंवा शिंदेंकडे पक्ष जाणं देणं हे कदाचित कुठेही असं लिहिले नाही. तेव्हा कारण पक्ष फुटल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यावेळी विधिमंडळ पक्षालाच मुख्य नेता म्हणून मान्यता दिली होती. त्यामुळे सिब्बल यांनी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम आणला आहे. म्हणजे विधिमंडळ पक्षालाच विधानसभा अध्यक्षांनी तिथे मुख्य पक्षनेता म्हणून निवड करण्यास भाग पाडलं आणि तिथे देखील उद्धव ठाकरेंचेच नेते त्या ठिकाणी विधिमंडळ पक्षाचे नेते बनले. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या अडचणी तिथे खूप मोठी वाढ झाल्याचं चित्र प्राथमिक दर्शवित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह राहुल नार्वेकर, केंद्रीय निवडणूक आयोग आणि शिंदेंचे 40 आमदार सगळेच्या सगळे अपात्र करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडून वारंवार केली जात व त्यांनी होते आहे.